नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण इथे गुझे आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत पाठीच्या मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ डॉक्टर सत्यन गुजर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर सत्यन यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर सत्यन गुजर यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर सत्यन हे निष्णात आयुर्वेदिक तज्ञ असून पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते मुंबई आणि पुणे इथे आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे आजार, सांध्यांचे आजार, स्त्री पुरुष वंध्यत्व, कॅन्सर या आजारांवर त्यांनी प्रावीण्य संपादन केलंय. चला तर आज आपण या विषयाबद्दल अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टर सत्यन गुजर यांच्याशी. मात्र तुम्हाला या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-101 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण पाठीच्या मणक्यांचे विकार आणि आयुर्वेदातील उपचार काय काय त्याबद्दल जाणून घेणार आहोत. या विषयाबद्दल काय सांगाल, पाठीच्या मणक्यांच्या विषयाबद्दल? पाठदुखीचा त्रास हा प्रत्येकाने कधी ना कधीतरी अनुभवलेला असतोच. मग कधीतरी जास्त वेळ बसण्यात आल्यामुळे पाठ भरून येणं ही गोष्ट असू देत किंवा चुकीच्या पद्धतीने मुवमेंट्स केल्यामुळे पाठीमध्ये चमक येणं ही गोष्ट असू देत, कोणाला तरी हा त्रास पाठदुखीचा झालेलाच असतो. पण काही जणांमध्ये पाठदुखी हे लक्षण कोणत्या तरी मोठ्या आजाराचं लक्षण स्वरूपात म्हणून दिसत असतं. मग ते स्पॉन्डिलायटिस असू देत, स्पॉन्डिलोसिस असू देत किंवा स्लीप डिस्कचा आजार असल्यामुळे पण हा त्रास होतो, कॉर्ड कॉम्प्रेशन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होत असतो. अशा पद्धतीने अनेक आजारांमध्ये पाठदुखी हे लक्षण दिसायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा तात्पुरते उपचार केले जातात आणि त्रास कमी झाल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. पण ते कोणत्या तरी मोठ्या आजाराचं लक्षण म्हणून जर दिसत असेल तर हळूहळू हा त्रास बळावायला सुरुवात होते आणि इतर पुढची लक्षणे दिसतात आणि कशानेच उपयोग झाला नाही तर पुढे ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. बऱ्याच पेशंटमध्ये ऑपरेशन केलं तरी सुद्धा त्रास कमी होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं असा मोठा प्रश्न पेशंटच्या समोर उभा राहतो. आयुर्वेदिक औषधोपचारांनी पाठीच्या मणक्याचे जे काही विकार आहेत ते कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. याची बऱ्याच रुग्णांना कल्पना सुद्धा नसते. अगदी म्हणजे साधे आयुर्वेदिक औषधी उपचार असू देत किंवा पंचकर्म उपचार असू देत, हे दोन्ही योग्य वेळेला नक्की त्याच्या मागचं काय कारण आहे पाठदुखीचं या सगळ्यांचा जर योग्य पद्धतीने विचार झाला तर पाठीच्या मणक्याचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. बरोबर आहे. आणि अर्थातच ह्या पाठीच्या मणक्यांबद्दल आता आपण बोलतोय तर एकूणच या मणक्यांची रचना कशी असते ह्याबद्दल काय सांगाल? पाठ म्हणजे एक 33 मणक्यांची माळ असते. म्हणजे एक स्नायूंची भक्कम भिंत, मध्ये पाठीचा मणका आणि कडेला स्नायूंची भक्कम भिंत, अशा पद्धतीने पाठ तयार होत असते. आपल्याला इथे काही स्लाइड्स दिसत आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी आपल्याला ही स्लाइड दिसते. मध्ये पाठीचा मणका आणि कडेला असणारी स्नायूंची भक्कम भिंत. आपल्याला हे पाठीचे म्हणजे ह्या 33 मणक्यांची माळ असते. 2 मणक्यांना एकमेकांना सांध्यांनी जोडले असतं, त्याला फॅसेट जॉईंट्स असं म्हणलं जातं. 2 मणक्यांच्या मध्ये डिस्क असते, चकतीसारखी रचना असते, त्याला गादी किंवा डिस्क असं म्हणलं जातं. आपल्याला डिटेल ह्या ठिकाणी ह्या डिस्कची रचना दिसत आहे. 2 मणक्यांच्या मध्ये एखाद्या रबरी स्नायूंपासून तयार झालेली डिस्क असते. कडेला असा रबरी स्नायूंचा भाग असतो आणि मध्ये न्यूक्लियस असतो, एक जेली असते, न्यूक्लियस सारखा भाग असतो. हे जे एकमेकांना मणके एकमेकांना लिगामेंट्सने जोडले गेलेले असतात. पाठीच्या मणक्यांमधून मज्जारज्जू जात असतो, स्पायनल कॉर्ड जात असतो. मेंदूमधून जे काही नर्व्ह निघत असतात, मज्जारज्जू निघत असतात, ते ह्या पाठीच्या मणक्यांच्या मधून जात असतात आणि पाठीच्या मणक्यांच्या मध्ये जी काही गॅप आहे तिथून हे नर्व्ह बाहेर पडत असतात आणि शरीराच्या प्रत्येक पेशींना त्यांची नर्व्ह सप्लाय होत असतो. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांच्या संबंधित ज्या वेळेला विकार होतात त्यावेळेला ते फक्त मणक्यांच्या संदर्भात न राहता मेंदूशी संबंधित असणारे इतर अनेक आजारांशी संबंधित सुद्धा विकार त्याच्यात जाणवायला सुरुवात होते. मग त्यामुळे पॅरालिसिस होण्यापासून हातापायांना मुंग्या येणं, एका पायामध्ये ताकद अजिबात नसणं यासारखे मोठे आजार सुद्धा त्यामध्ये जाणवू शकतात. म्हणजे थोडक्यात पाठीच्या मणक्यांची रचना तर तुम्ही सांगितली आणि त्यामुळे ह्या विकारांमुळे नेमके काय काय प्रॉब्लेम्स भविष्यात उद्भवू शकतात ह्याबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र पाठदुखी आज आपण बघतो की कम्प्युटरवरती सतत काम करणारे लोक असतात, अनेकदा सेल्स पर्सन्स असतात, ते सतत उभे असतात. अशा व्यक्तींमध्ये ही पाठदुखी जास्त प्रमाणात बघायला मिळते, बरोबर? तर त्या अशांना ह्या एकूणच लक्षणं काय असतात पाठदुखीची आणि पाठीचे विकार टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? पाठीचे विकार का होतात त्याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. एक तर प्रत्यक्ष कारणं आणि दुसरी अप्रत्यक्ष कारणं. आपण त्यामध्ये काही स्लाइड्स बघूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. प्रत्यक्ष कारणांचा विचार करताना हा वेगवेगळ्या पद्धतीने असतो. म्हणजे डायरेक्ट आघात होणं, मणक्यांना मार बसणं, आघात होणं, त्याच्यामुळे डिस्क तुटणं, सरकणं किंवा पाठीच्या मणक्यांमध्ये फ्रॅक्चर होणं
किंवा डायरेक्ट टीबी सारखे जे काही विकार असतील, त्याचा ऑस्टिओमायलायटिस सारखे विकार असतील, त्याच्या पाठीच्या मणक्यांवर होणारा परिणाम, किंवा जर कॅन्सर्स वेगवेगळे झाले, पाठीच्या मणक्यांमध्ये कॅन्सर झाले किंवा इतर ठिकाणी कॅन्सर होऊन त्याचा परिणाम जर पाठीच्या मणक्यांवर झाला तर त्याच्यामुळे सुद्धा पाठीच्या मणक्यांचे विकार सुरू होतात. आणि अप्रत्यक्ष कारण म्हणजे आपल्या दैनंदिनीमधील चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या सवयी, उठण्याच्या सवयी, आपला चुकीचा आहार याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर होत असतो. आपल्याला या ठिकाणी स्लाइडमध्ये दिसतंय चुकीच्या बसण्याच्या सवयी असू देत, कॉम्प्युटरवर हल्ली कॉम्प्युटरशी निगडीत असणारे अनेक जॉब्स आहेत, त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने कॉम्प्युटरवर बसणं म्हणजे डोळे स्क्रीनकडे आणि हात माऊसकडे आणि तासनतास अशाच पद्धतीने बसल्यामुळे अनेक विकार दिसत असतात. जड ओझं जास्त प्रमाणात उचललं जाणं, चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी एक्सरसाइज करणं, या सगळ्यांचा परिणाम, ड्रायव्हिंग ज्यांचं सतत जास्त प्रमाणात असतं त्याचा पाठीच्या मणक्यांवर पडणारा ताण, ह्या गोष्टींमुळे पाठीच्या मणक्यांचे विकार जनरली होत असतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या चुकीच्या आहाराची सवय. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की पाठीच्या मणक्यांमध्ये स्पॉन्डिलोसिस हा आजार सध्या खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे पाठीच्या मणक्यांची झीज होणं. ही पाठीच्या मणक्यांची झीज का होत असते तर ती तुमच्या चुकीच्या आहारामुळे होत असते. आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात घेतले जाणं, बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात असणं, जंक फूड जास्त प्रमाणात असणं, पचनाशी संबंधित असणारे बरेच विकार, अप्रत्यक्ष कारणांमध्ये ही सुद्धा गोष्ट अतिशय जास्त महत्वाची आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला पाठीच्या मणक्यांचा विचार करताना फक्त हाडांचा विचार केला जातो, स्नायूंचा विचार केला जातो आणि त्या पद्धतीने उपचार होत असतात. पण ती गोष्ट तशी नाहीये. बऱ्याच जणांना पॅन्क्रियाटायटिसचा त्रास असतो, प्रवाहिकेचा त्रास असतो, IBS चा त्रास असतो, अपचनाशी संबंधित त्रास कितीतरी वर्ष असतात आणि अपचनाशी संबंधित त्रास असल्यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटक पदार्थ जर तयार झाले नाहीत तर कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी सारखे भावपदार्थ शरीरात तयार होत नाहीत आणि हाडांच्या वाढीसाठी त्याची आवश्यकता असते. पाठीचा मणका म्हणजे काय, तो हाडांपासून तयार झालेला असतो. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे जर हाडांची वाढ व्यवस्थित झाली नाही तर त्याचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर व्हायला सुरुवात होते, त्याची झीज व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ज्या वेळेला पाठीच्या मणक्यांच्या आजारांचा आपण विचार करतो त्यावेळेला या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. इतर दुसऱ्या कोणत्या कारणाचा उपद्रव स्वरूप म्हणून तर पाठीच्या मणक्याचा विकार नाही ना, किंवा फक्त सूज आहे, वात वाढलेला आहे आणि वात वाढल्यामुळे पाठीच्या मणक्यांचे विकार आहेत, या सगळ्यांचा सारासार विचार करून उपचार होणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि अर्थातच तुम्ही आता कारणं सांगितली आणि ही कारणं फार महत्वाची आहेत. बसण्याची स्थिती कशी असायला पाहिजे हे फार महत्वाचं कारण तुम्ही ह्या ठिकाणी सांगितलं आणि कशी व्यवस्थित आपण बसावं हे पण तुम्ही आपल्या ह्या क्लिपच्या माध्यमातून दाखवलेले. प्रेक्षकांना आपल्याला नेहमीप्रमाणे फोन यायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आलाय तो सतीश यांचा. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार सतीश, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सरांना माझा प्रश्न आहे मॅडम. माझी ना रात्रीच्या पाठ दुखत होती, त्याबद्दल माहिती पाहिजे. तुमची पाठ दुखत होती? हो. हा, म्हणजे कशाने दुखत होती? तुमचं काय कामाचं स्वरूप काय आहे? मॅडम मी शेती व्यवसाय माझा. बरं. तर रात्रीच्याला खूप पाठ दुखते. फक्त रात्रीच्या वेळेलाच पाठदुखीचा त्रास होतो, दिवसभर जाणवत नाही? नाही सर. ओके, बरं. नक्कीच सतीश, तुमचा प्रश्न डॉक्टरांना कळलाय. डॉक्टर काय सांगाल? रात्रीच्या वेळेला पाठ दुखणं, झोपेमध्ये पाठ दुखणं हे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा एक आजार असतो. त्याच्यामध्ये कॉमनली दिसणारं लक्षण असतं. प्रत्येक वेळेला म्हणजे अगदी हा एक दुर्धर आजार आहे किंवा एक ऑटोइम्युन डिसीज मधला प्रकार आहे. तुमचा त्रास हा त्याच्यामुळेच असेल असं डायरेक्ट आपल्याला म्हणता येणार नाही. पण दिवसभर त्रास होत नाहीये, झोपल्यानंतर ज्यावेळेला स्नायू खूप आखडले जात आहेत, पाठीचा मणका हा आखडला जातोय आणि त्याच्यामुळे जर त्रास होत असेल तर तो अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नाही ना याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. HLA-B27 नावाची टेस्ट आहे, तुम्ही करून घ्या. ती जर पॉझिटिव्ह असेल तर त्यानुसार योग्य आयुर्वेदिक उपचार लगेच सुरू करा, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. बऱ्याच वेळेला स्नायू आखडले गेल्यामुळे किंवा मान, पाठ किंवा कंबर ही दोरखंडासारख्या जाड स्नायूंपासून तयार झालेली असते आणि ते स्नायू पाठीच्या मणक्याला बांधले गेले असतात. त्यामुळे स्वाभाविक आहे स्नायू आखडले गेले की त्याचा ताण पाठीच्या मणक्यांवर पडतो आणि त्यामुळे पाठ भरून येणं, दुखणं हे लक्षण सुद्धा दिसत असतं. त्यामुळे अशा वेळेला जर आयुर्वेदिक स्नेहन याचा उपयोग केलात, तेल लावून शेकला अगदी घरच्या घरी तुम्ही, तरी त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि तरीही जर तुमचा त्रास कमी झाला नाही तर योग्य तज्ञांचा, आयुर्वेदिक तज्ञांचा तुम्ही सल्ला घ्या आणि लगेच योग्य आयुर्वेदिक उपचार सुरू करा, म्हणजे पुढे त्रास वाढत जाणार नाही. नक्कीच. मग त्यांनी नेमकी कोणती टेस्ट करायची ती पुन्हा एकदा त्यांना सांगाल. HLA-B27 नावाची टेस्ट असते. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये ही पॉझिटिव्ह येत असते, त्याच्यामुळे ती करून घ्या. जरी 2% चान्सेस असतील त्या आजाराचे तर जो लवकर लक्षात आलं तर पुढे योग्य आयुर्वेदिक उपचार त्यानुसार तुम्हाला सुरू करता येतील. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाठीच्या मणक्यांचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार ह्या विषयावरती आज आपण चर्चा करतो आणि डॉक्टर सत्यन गुजर आपल्याला या विषयाबद्दल मार्गदर्शन करतात. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, मगाशी तुम्ही आता आपले जे फोन कॉलर आलेले त्यांना तुम्ही सांगितलं की म्हणजे एक टेस्ट करायला, मात्र अनेक लोकांना स्पॉन्डिलायटिस आणि स्पॉन्डिलोसिस ह्या प्रकारचे आजार उद्भवलेले असतात. मात्र ह्यांना काही कुठल्या प्रकारच्या टेस्ट करण्याची आवश्यकता असते का आणि ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? बऱ्याच वेळेला पाठदुखीशी संबंधित किंवा पाठ दुखणं, मान दुखणं, कंबर दुखणं हा कॉमनली दिसणारा आजार आहे आणि त्याच्या संबंधित येणारे क्लिनिकमध्ये जे पेशंट असतात ते बहुतांशी आम्हाला स्पॉन्डिलायटिसचा त्रास होतोय असं सांगतच येणारे असतात. पण स्पॉन्डिलायटिस आणि स्पॉन्डिलोसिस हे दोन वेगवेगळे आजार आहेत. पाठदुखी हे लक्षण किंवा मान दुखणं, कंबर दुखणं हे कॉमनली दिसणारं लक्षण हे बहुतांशी स्पॉन्डिलायटिस हे आजारामध्ये दिसत असतं. म्हणजे 40च्या आत जर त्रास नेहमी होत असेल, मान खूप दुखते, असह्य दुखते, कंबर दुखते, तर तो बहुतांशी स्पॉन्डिलायटिसचा त्रास असतो. स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेच्या मणक्यांना किंवा कमरेच्या मणक्यांना सूज येणं किंवा जे स्नायू आहेत त्या ठिकाणच्या कुडच्या आहेत त्यांना सूज येणं आणि सूज आल्यामुळे जो काही दुखावा असतो, ठणका असतो, त्याला स्पॉन्डिलायटिस असं म्हणलं जातं. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस आणि आता आपण म्हणलं तसं अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस, हे स्पॉन्डिलायटिसचे मेनली 3 प्रकार आहेत. त्यातला अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस हा जो आजार आहे तो थोडासा त्रासदायक असतो. हा सहजासहजी होतो असं नाहीये. वयाच्या 15व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत कोणालाही होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये हळूहळू एकमेकांना मणके जोडले जातात आणि बांबू स्पाईन असा प्रकार होतो आणि ह्यामध्ये पेशंटचा स्टान्स सुद्धा बदलतो. दुखण्याची तीव्रता अतिशय जास्त असते. बापरे. कॉमनली दिसणारे आजार म्हणजे सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलायटिस. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेच्या मणक्यांना सूज येते. मग मान दुखणं, मान अतिशय जड होणं किंवा मानेच्या मुवमेंट्स करताना त्या स्टिफ होणं, आखडून जाणं, सकाळी उठल्या उठल्या मान अवघडल्यासारखे वाटणं, डोक्याचा मागचा भाग दुखणं, चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधार येणं, हातांना मुंग्या येणं ह्यासारखे लक्षणं हळूहळू पेशंटला दिसायला लागतात. एखादा अटॅक जसा यावा तशा पद्धतीने पेशंटला 8-10 दिवस खूप त्रास होत असतो, मध्ये काहीच त्रास नसतो, मग काहीतरी कारण झालं की पुन्हा त्रास व्हायला लागतो. अशी लक्षणे दिसत असतात. लंबर स्पॉन्डिलायटिस जर असेल तर लंबर स्पॉन्डिलायटिस मध्ये कमरेचे जे मणके आहेत त्या ठिकाणी सूज यायला लागते. मग त्या ठिकाणी कंबर दुखणं, पाठीचा खालचा भाग दुखणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला सुरुवात होतात. कमरेपासून हळूहळू खाली पायांना मुंग्या येणं, बधीरपणा येणं, जडपणा येणं अशा पद्धतीची लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसायला लागतात. फक्त सूज येणं खुर्च्यांना किंवा मणक्यांना हा जो भाग आहे तो स्पॉन्डिलायटिस मध्ये असतो. स्पॉन्डिलोसिस म्हणजे ह्याच्यामध्ये पाठीच्या मणक्यांची झीज होणं असा प्रकार होत असतो. पाठीच्या मणक्यांची झीज जनरली होते ती 40-50 नंतर स्पॉन्डिलोसिसचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. पाठीच्या मणक्यांची झीज व्हायला सुरुवात झाली तर अशा पेशंटला थोडं चाललं तरी बसावंसं वाटतं. कंटिन्युअस जास्त वेळ ते चालू शकत नाही. 2 मिनिटं चाललं की बसायची इच्छा होते, पाय भरून आल्यासारखे वाटतात, पायामध्ये शक्ती नाही असं वाटतं, कमरेपासून घोट्यापर्यंत एक प्रकारची चमक जाते किंवा लहर गेल्यासारखे वाटते, विजेची लहर गेल्यासारखे वाटते आणि अशा पेशंटमध्ये त्याच्यामुळे हा त्रास खूप जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला स्पॉन्डिलोसिसचा त्रास होतो त्यावेळेला हळूहळू मणक्यांची झीज होते. मणक्यांची झीज होते असं नाहीये, ते मणके ज्या सांध्यांनी एकमेकांना जोडले गेलेले आहेत त्या सांध्यांची पण झीज व्हायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम हळूहळू दिस दबणं किंवा चकतीवर परिणाम होणं अशा पद्धतीने पण जाणवायला सुरुवात होते आणि त्याचं परिवसन पुढे चकतीच्या संबंधित विकारांमध्ये व्हायला सुरुवात होते. याच अनुषंगाने मला तुम्हाला स्लीप डिस्क बद्दल प्रश्न विचारायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया. अनिल बोलतायत बीडवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार अनिल, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझ्या L45 मध्ये गादीला सूज आहे माझ्या. हा, तर पायात भरून आलं नव्हतं 1 वर्षापासून. तर उपचार काय केले पाहिजे? बरं, नक्कीच अनिल, तुमचा प्रश्न कळला. L4 आणि L5 मध्ये त्यांना कसं असतं, पाठीच्या मणक्यांचा आपण विकाराचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला सर्वायकल, थोरॅसिक आणि लंबर वर्टेब्रे असे 3 प्रकार असतात. म्हणजे मानेचे मणके, त्याचप्रमाणे बरगड्यांशी संबंधित जिथे मणके संलग्नित आहेत ते थोरॅसिक वर्टेब्रे आणि खालचे आहेत ते लंबर वर्टेब्रे. थोरॅसिक वर्टेब्रेंना एक प्रकारचा मणक्यांना सपोर्ट असल्यामुळे रिब्सचा त्यांची हालचाल खूप जास्त प्रमाणात होत नाही, पण मानेची आणि कमरेच्या मणक्यांची हालचाल खूप जास्त होत असते. त्यामुळे मानेच्या मणक्यांशी संबंधित असणारे आजार आणि कमरेच्या मणक्यांशी संबंधित असणारे आजार जास्त प्रमाणात दिसत असतात. आता तुमचा लंबर म्हणजे L4 आणि L5 म्हणजे कमरेचे जे 5 मणके असतात त्यातल्या 4थ्या आणि 5व्या मणक्यांमध्ये ज्या वेळेला गॅप कमी होते आणि गॅप कमी झाला की मधली चकती दबली जाते आणि चकती दबली गेली की पुढचे त्रास व्हायला सुरुवात होत जाते. मग ते दुखणं असू देत, मुंग्या येणं, बधीर
बधीरपणा, जडपणा अशा प्रकारची लक्षणं सुरुवात होत असते. त्याच्यामुळे अशा वेळेला वाताशी संबंधित उपचार करणं गरजेचं असतं. पाठीच्या मणक्यांशी संबंधित आजाराचा विचार करताना वातशमन चिकित्सा ही खूप उपयोगी होत असते. त्याचप्रमाणे पिंडस्वेद, बस्ती यासारखे पंचकर्म उपचार केले किंवा कटिबस्ती नावाचा उपचार असतो, त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. असे जर आयुर्वेदिक उपचार तुम्ही सुरू केलेत तर तुमचा त्रास नक्कीच पूर्णतः कमी व्हायला मदत होईल. नक्कीच नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आलाय. दीपाली बोलतायत नागपूरवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार दीपाली, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा MRI झालेला आहे सर, हा. आणि त्यात आयुर्वेदिक उपचार मला तुम्ही सुचवावा अशी इच्छा आहे. MRI मध्ये काय निघालं आहे तुमच्या? लॉस ऑफ सर्वायकल काय लॉर्डसिस नोटेड असं लिहिलंय. बरं बरं. आणि तिसऱ्या म्हणते C3 पासून C7 पर्यंत जे पोस्चर आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. T3 पासून T7 पर्यंत. हा, आणि स्पायनल कॉर्ड पण नॅरो होत आलेली आहे. बरं 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 बरं. नक्कीच दीपालीताई, तुमचा प्रश्न डॉक्टरांना कळलेला आहे, पण डॉक्टरांकडनंच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. डॉक्टर काय सांगतात? अगदी चांगला प्रश्न आहे. कॉमनली असणारा प्रश्न आहे. आजाराची सुरुवात होते, लक्षणं तर खूप जास्त दिसत नाहीत. मग अशा वेळेला सुरुवात कशी करायची, नक्की उपचार कोणते घ्यायचे की जेणेकरून आजार पुढे वाढत जाणार नाही. योग्य वेळेला उपचार घेणं गरजेचंच आहे. योग्य तुम्ही सुरुवात करत आहात, लगेच आयुर्वेदिक उपचार घेतले तर पुढे हा आजार तुमचा वाढत जाणार नाही. लॉर्डोसिस होणं म्हणजे पाठीच्या मणक्यांचं जो एक प्रकारचं स्ट्रक्चर असणं ते आणि कडेला स्नायूंची एक भक्कम भिंत असते. त्यामुळे ज्यावेळेला स्नायू आखडले जातात, स्टिफ होतात, त्यावेळेला पाठीच्या मणक्यांचं स्ट्रक्चर नॉर्मल राहत नाही. स्पेसिफिक स्नायू हे दुसऱ्या बाजूला ओढले जातात, नेहमीचं स्ट्रक्चर चेंज होतं आणि त्याला लॉर्डोसिस, ज्यावेळेला एका बाजूला ओढले जातात मणके त्यावेळेला त्याला लॉर्डोसिस असं म्हणलं जातं. मागच्या बाजूला ओढले जातात त्याला स्कायफोसिस असं म्हणलं जातं. असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. अशा वेळेला वातशमन चिकित्सा जसं आता आपण बोललो त्या पद्धतीने होणं गरजेचं असतं. काही पंचकर्म उपचार होणं गरजेचं असतं. सर्व्हायकल लॉर्डोसिसचा प्रॉब्लेम असेल तर आयुर्वेदिक नस्य चिकित्सेचा उपयोग अतिशय चांगला होतो. मन्याबस्ती, पृष्ठबस्ती ह्याचा उपयोग केला तर त्याच्यामुळे सुद्धा नक्कीच तुम्हाला चांगला उपयोग. बरोबर. म्हणजे ह्या अशा वेगवेगळ्या याचा उपचारांचा त्यांना उपयोग होऊ शकतो. आणि नक्कीच आपले नंबर्स खाली स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहेत, तर नक्कीच त्यांनी नोट डाऊन करून घ्यावे आणि नक्कीच तुमच्याशी संपर्क साधावा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाठीच्या मणक्यांचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सत्यन गुजर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थातच डॉक्टर, मला हे विचारायचे की स्लिप डिस्क बद्दल मी मगाशी एक मुद्दा उपस्थित केला. स्लिप डिस्क होणं म्हणजे नेमकं काय आहे? ज्यावेळेला डायरेक्ट आघात होणं किंवा बऱ्याच ऍक्सिडेंटच्या केसेस असतात त्यावेळेला डिस्क फुटणं ही गोष्ट दिसत असते. किंवा जसं आता आपण बघितलं की स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल, म्हणजे पाठीचे मणके ज्या सांध्यांनी एकमेकांना जोडले गेलेले आहेत त्या सांध्यांचा संधिवात असेल किंवा मणक्यांची झीज जर जास्त प्रमाणात झाली असेल तर मणके एकमेकांच्या जवळ येतात आणि मणके जवळ एकमेकांच्या आल्यामुळे त्या डिस्कवर दाब पडतो, चकतीवर दाब पडतो. जसं आता आपल्याला या स्लाइडवर दिसत आहे की वेगवेगळ्या चकतींचे कोणकोणते आजार असतात ते इथे दिलेले आहे. वर आपल्याला दिसते ती नॉर्मल डिस्क दिसते आहे. त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते डिजनरेटेड डिस्क म्हणजे झीज झाल्यानंतर चकती कशी होती ती दिसते आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला दोन मणके एकमेकांच्या जवळ आल्यानंतर चकती ही दबली जाते आणि फुगते. बल्जिंग डिस्क हे बऱ्याचशा MRI मध्ये कॉमनली दिसणारं असतं की ही रबरासारख्या मांसपेशींपासून तयार झालेली असल्यामुळे त्याच्यावर दाब पडल्यानंतर स्वाभाविक ती फुगते, बल्ज होते आणि ती बल्ज झाल्यानंतर मग दोन मणक्यांच्या मधून जी नस बाहेर पडते ती हळूहळू दबायला लागते आणि त्याच्यामुळे पुढची लक्षणं सुरू होतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढे दिसते ती हर्निएटेड डिस्क. हर्निएटेड डिस्क ज्याला आपण बोली भाषेमध्ये स्लिप डिस्क असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला नॉर्मल जागेच्या ठिकाणी डिस्क न राहता, चकती न राहता ते दाब पडल्यामुळे ज्यावेळेला सरकते, स्वतःच्या जागेतून बाहेर पडते, पूर्णतः खाली येते, त्यावेळेला त्याला स्लिप डिस्क किंवा हर्निएटेड डिस्क असं म्हणलं जातं. आपल्याला पुढे काही स्लाइड दिसतात, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल की हळूहळू झीज व्हायला सुरुवात होते चकतीची. त्याच्यानंतर प्रोलॅप्स होतो, म्हणजे मधला जो न्यूक्लियसचा जेली सारखा भाग असतो तो हळूहळू बाहेर यायला सुरुवात होते. नंतर तो पूर्णतः प्रोट्रूड होतो, पूर्णतः बाहेर पडतो, त्यावेळेला त्याला स्लिप डिस्क असं म्हणलं जातं. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट पिक्चर त्या ठिकाणी या स्लाइड मध्ये दिसत आहे. आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला सायटिका हा जो आजार आहे तो ह्या स्लिप डिस्कमुळे, म्हणजे L4, L5 किंवा L5 आणि S1 हे जे दोन मणके आहेत या दोन मणक्यांच्या मधून सायटिक नर्व ही बाहेर पडत असते. आणि सायटिक नर्व बाहेर पडत असते, जर ही स्लिप डिस्क झाली किंवा तिथली जर डिस्क पूर्णतः बाहेर सरकली तर त्याचा परिणाम म्हणून हळूहळू ती
सायाटिक नर्व दबली जाते आणि त्या सायाटिक नर्वचा जो काही रूट असतो म्हणजे कमरेपासून मांड्या, पोटऱ्या आणि नंतर घोट्यापर्यंत अगदी पायाच्या बोटांपर्यंत हळूहळू हा त्रास जाणवायला लागतो. म्हणजे ती नस जशी जाते त्या ठिकाणी मुंग्या, बधीरपणा, जडपणा अशी लक्षणं जाणवायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे हळूहळू पेशंटला चालायला सुद्धा अवघड व्हायला सुरुवात होत असते. आणि अर्थातच या सगळ्यावरती जसे आयुर्वेदिक उपचार महत्वाचे आहेत तसेच फिजिओथेरपी देखील महत्वाची आहे का? फिजिओथेरपीपेक्षा आपण असं म्हणतो, फिजिओथेरपी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं शेक देणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणं असा प्रकार होत असतो. स्वाभाविक आहे, स्नायू जे काही आखडले जातात, स्नायूंवर जो काही ताण पडतो आहे तो तात्पुरता कमी होण्यासाठी याचा उपयोग होत असतो. पण आयुर्वेदिक उपचार ज्यावेळेला केले जातात ते मूळ कारणांसाठी केले जातात. ही गोष्ट आयुर्वेदाची खूप महत्वाची आहे. म्हणजे फक्त दुखणं खूप जास्त आहे म्हणून लक्षणं कमी करण्यासाठी म्हणून आपण कोणतेही तात्पुरते उपचार करत नसतो. आयुर्वेदामध्ये उपचार करताना शमन, शोधन आणि रसायन ह्या 3 गोष्टींचा विचार केला जातो. शमन चिकित्सेमध्ये नक्की त्या आजारामागचं कोणतं कारण आहे. म्हणजे जसं आपण बघितलं एखाद्याला खूप प्रवाहिकेचा त्रास आहे किंवा आपण असं म्हणूयात की अमेबिकाचा त्रास बरेच दिवस होतोय, अमांश आहे, अमेबियासिस बरेच वर्ष आहे, शौचाला चिकट होती, आव पडते किंवा पचनाचा त्रास आहे, पोट व्यवस्थित साफ होत नाहीये, अपचन खूप दिवस राहते. अशा वेळेला शरीरातले स्नेहद्रव्य पचन केले जात नाहीत किंवा त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. मग व्हिटॅमिन डीचं ऍब्सॉर्प्शन होत नाही आणि व्हिटॅमिन डीचं ऍब्सॉर्प्शन झालं नाही तर शरीरात कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन होत नाही आणि त्याचा परिणाम पाठीच्या मणक्यांवर होतो आणि त्याच्यामुळे पाठ दुखायला लागते. अशी लक्षणं दिसतात. आयुर्वेदानुसार जीर्ण ज्वर असेल म्हणजे ताप बरेच दिवस असेल तर त्याचा परिणाम हळूहळू पाठीच्या मणक्यांवर होतो. त्याच्यामुळे सुद्धा पाठ दुखणे लक्षण दिसतं. टीबी सारखा आजार असेल, राजरक्ष्मा असेल तर त्याच्यानुसार उपचार होणं गरजेचं असतं. त्यामुळे शमन चिकित्सा करताना नक्की कोणत्या आजारामुळे हे लक्षण आहेत किंवा पाठदुखी हे वातव्याधीमध्ये येत असतं. बरोबर, नक्कीच. म्हणजे नेमका काय प्रकार आहे हे देखील आपण आयुर्वेदाच्या या माध्यमातून शोधून काढू शकतो. आणि अर्थातच मूळतःच आपण खरं तर हा जो आजार आहे आपल्याला जडलेला तो आयुर्वेदाच्या ह्या उपचारांच्या माध्यमातून पूर्णपणे बरा करू शकतो. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तुम्ही मगासपासून उपचारांबद्दल बोलताय, रसायन चिकित्सेबद्दल तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला. रसायन चिकित्सा म्हणजे काय आहे अगदी थोडक्यात? बरोबर. रसायन आयुर्वेदिक उपचार जसं आपण बघितलं की शमन, शोधन आणि रसायन उपचार. शमन चिकित्सेबद्दल आपण बोललो. शोधन म्हणजे पंचकर्म उपचार. वेगवेगळ्या शोधन चिकित्सेचा, पंचकर्म उपचाराचा पाठीच्या मणक्यांच्या विकारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. याच्यामध्ये स्नेहन असू देत, स्वेदन असू देत, पूर्ण अंगाला तेल लावणं, पूर्ण अंगाला शेक देणं, बस्ती नावाचा जो प्रकार आहे, वातव्याधी, शरीरातलं वाताचं प्रमाण कमी होण्यासाठी त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. षष्टिक पिंड, कटिबस्ती, मन्याबस्ती हे पंचकर्म उपचार. थोडक्यात मला म्हणायचंय की नक्कीच या पाठीच्या मणक्यांच्या विकारांवरती फक्त शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार नाहीये. तर आयुर्वेदात अनेक असे उपचार आहेत की जे मुळातूनच हा जो पाठीच्या मणक्यांचा जो आजार आहे किंवा त्रास आहे तो पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.